दत्तकृपा पिंपास त्यांच्या अगेन्स्ट टीम सोनू आई वडूनवगड अशी मॅच पाहायला मिळते. सागर आणि साहिल ही सलामीची जोडी. टीम शिवचोरोबा कोणगाव आपण रिपोर्टिंग करायची आहे. आम्ही उल्लेख केला होता या अगोदरच की तुम्हाला भलेही 3 वाजताची वेळ दिलेली आहे, परंतु तुम्ही आता प्रॉपर 3ला या ठिकाणी टच हवेत. त्यामुळं जर मॅच बघत असाल लाईव्हच्या माध्यमातून निघा. कोणगाववरनं इथे यायला जवळपास 5 ते 10 मिनटं लागतील. आरामात या, काही एवढी घाई करायची गरज नाही. 15 मिनटं आहेत तुमच्याकडे, 15 मिनटांमध्ये तुम्ही पोहोचा, परंतु निघा. महत्त्वाची गोष्ट. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष टीम शिवचेरोबा कोणगाव अशी मॅच पाहायला मिळेल आणि टीम जांताराचा खारबाव. जर तुम्ही देखील मॅच बघत असाल तर तुम्ही देखील 3:30 वाजता रिपोर्ट करायचा. त्यामुळं तुम्ही देखील आता मला वाटतं निघायला हरकत नाही. या तुम्हाला देखील जवळपास 30 मिनिटांचा तरी रस्ता आहे. त्यामुळं टीम जांताराचा खारबाव तुम्ही देखील वेळेवरती या ठिकाणी पोचायचं आहे. मेगा फिनाले वेळ राहिला तर नक्कीच 5 ओव्हरची खेळवली जाईल आणि ट्रॅफिक कधीही लागू शकते. सो चला आपण मॅचला देखील या ठिकाणी सुरुवात करूयात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. सागर आणि साहिल ही सलामीची जोडी. बॉलर तयार राजेश पाटील. पहिला बॉल 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू फिरून मारलाय. बॉल भरपूर लांब 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 सीमा पार. षटकार. सन्माननीय प्रशांतजी भोईर यांचं देखील शुभागमन झालं. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकाराला पहिला चेंडूवरती राजेश पाटील. यावेळेस देखील स्टँड अँड डिलिव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भरपूर वेळा उल्लेख केला या मैदानावरती. खरं तर अनेक वर्ष मला देखील वाटायचं की या मैदानावरती समालोचन करण्याची संधी मिळावी, परंतु अल्पेश गायकवाडनं त्यांच्या टुर्नामेंटमध्ये संधी दिली. त्यानंतर या स्पर्धेमध्ये अग्निमाता स्पोर्ट्सनं मला संधी दिली की समालोचन करण्यासाठी 2 दिवस अवेलेबल राहा. त्यानंतर मी देखील त्यांचा आभार व्यक्त करतो आहे. आणि जेव्हा या मैदानावरती येतो तेव्हा मी नेहमी म्हटलं आहे की लेफ्टी बॅटरसाठी भरपूर सारे बेनिफिट्स या मैदानावरती आहेत आणि तो बेनिफिट सध्या सागर गायकवाड पूर्ण करतोय. धापलकावरती धाबा 12. 2 चेंडू 2 लागोपाठ षटकार. खरं तर खाऊ कॉर्नर आणि मिड विकेटची बाउंड्री लेफ्टी बॅटरसाठी भरपूर छोटी आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं. जर थोडासा मागे पुढे झाला असताना तर या चेंडूवरती देखील निश्चित रूपानं 6 धावा मिळू शकत होत्या, कारण सागरची बॅट तेवढ्या वेगानं फिरती आहे. त्याची बॅट स्विंग भरपूर चांगली आहे, परंतु या चेंडूवरती परफेक्टली यॉर्कर पडलाय. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेस दांडी गुल. फर्निचर ब्लास्ट. मैदानाच्या आतमध्ये धक्का पहिला. टीम कियान 11 दत्तकृपा पिंपळासला. अनुभव या खेळाडूकडे भरपूर आहे आणि तो अनुभव कुठेतरी आता आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल होता. चांगला बॉल. बॅटरला यष्ट्या पूर्णपणे उखाडून ठेवल्या बॅटरच्या. नवीन बॅटर संजय येतात. क्रमांक 3 वरती संजय गायकवाड खेळण्यासाठी आता सज्ज होतील. राजेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगली बॉलिंग. 2 चेंडू खराब लाईन लेंथ, परंतु त्यानंतर पुढचे 2 चेंडू सटीक लाईन लेंथ पाहायला मिळते. हा चेंडू देखील चांगल्या लाईन वरती लेंथ वरती
आणि मला वाटतं झेल कंप्लीट केली आहे विनीत मुक्कादमनं. आणि आणखीन एक धक्का टीम पिंपळासला. उमेश येत आहेत आणि उमेशला सुवर्ण संधी. 3 षटकार लागोपाठ लावले तर विनीतकडनं तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. परंतु इथे विकेट आता हातामध्ये ठेवावे लागणार आहेत कारण विचार केला तर ऑन हॅट्रिक वरती राजेश. हॅट्रिक ऑन आहे. काय घडलंय त्या ठिकाणी एक धाव चोरटी रूपानं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक धाव कंप्लीट देखील केली जाईल 22च्या रूपानं एक सिंगल. आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला आहे फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळते त्या म्हणजे 13 धावा. 13 ऑन कार्ड 13 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले परंतु त्यानंतर कुठेतरी दबाव टीम कियान 11 दत्त ग्रुप ऑफ पिंपळा संघावरती आला. 2 षटकार खाल्ल्यानंतर दबाव होता टीम वडूनवगरवरती. परंतु त्या दबावाला झुगारून जो चांगला खेळ करतो तोच चांगला खेळाडू असतो आणि सध्या राजेश पाटीलनं तेच दाखवलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मिलिंद येत आहेत आणि बघा आता आणखीन एक पारितोषिक आता लागलं जात आहे या मॅचमध्ये. हायवा झेल जो कोणता खेळाडू प्रेक्षक पूर्ण करेल त्याला तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज ऑर्गनायझिंग कमिटीकडनं दिलं जाईल. बघा जी लहान पोरं आहेत त्यांना सुवर्ण संधी आहे. लगेच बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. 200 रुपये 3 कॅचे पकडल्या तरी सुद्धा चांगली गोष्ट. उमेशसाठी हा बॉल आणि सरळ हातामध्ये गेलाय बॉल. हेलिकॉप्टर उडवलं होतं परंतु ते क्रॅश लँडिंग पाहायला मिळत आहे. धक्का तिसरा टीम कियान 11 दत्त ग्रुप ऑफ पिंपळासला. थँक्यू. हायवा झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज लावलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं आता घरी बसून जर पिंपळासचे प्रेक्षक बघत असतील तर त्यांनी लवकरात लवकर या मैदानावरती कारण 200 रुपये सुद्धा बोलायला खूप अशी छोटी रक्कम आहे परंतु ती छोटी रक्कम नाही आहे. 200 रुपये आले तर तुमचा आजचा संध्याकाळचा चायनीजचा खर्च सुटेल. आज सुपर संडे आहे. 200 रुपये कमवण्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत करावी लागते. यावेळेस फुल टॉस बॉल दिशा दिली आहे आणि हो 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 200 रुपयाचा मानकरी ठरतोय तो खेळाडू. षटकार येतोय. थँक्यू रिझा. थँक्यू रिझा. या 200 रुपये घेऊन जायचं आहे. पवन आहेत वडूनवगरचे प्रेक्षक आहेत का? चांगला झेल त्याने कंप्लीट केला. बघा वडूनवगर तुमच्यासाठी चेअर करायला तो आलाय आणि झेल कंप्लीट करतोय. बाटची कडा कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. बॉलर तयार होतोय मिलिंद पाटील. षटकार खाल्ला परंतु त्यानंतर डॉट बॉल. मिस्टॅमिक स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली विनीत जोशी. कोणतीही मिस्टेक नाही आहे. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का आणखीन एक टीम कियान 11 दत्त ग्रुप ऑफ पिंपळासला बॅटर होतोय बाद.
₹3000 कॅश प्राईज दिलं जाईल. या अगोदर ₹2000 मानकरी ठरले होते. स्टेजच्या मागे जाऊन रिटर्न नाही ना दिले. ओके ओके. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल. ओहो, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मिलिंदकडनं. आणि या चेंडूवरती एक सिंगल. वेलकम. काय नाव आहे? पवन. बघा, ₹200 कॅश प्राईज होतं. कॅमेरामॅन कॅमेरामॅन कव्हर करा. एकच मिनटं, एक बॉल होऊ देत मग आपण कव्हर करा. बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती. मिलिंद. पुढचा बॉल. यावेळेस लाजवाब फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डिझा. आणि मला वाटतं आणखीन एका प्रेक्षकाने झेल कंप्लीट केलाय. झेल कंप्लीट केला असेल तरच या. बघा, कॅमेराज आहेत आमच्याकडे, त्याच्यामुळं ज्याने घेतली आहे ना त्यालाच यायचं आहे. दुसरा कोणी पाठवू नका. आणि बघा, जर कोणत्या खेळाडूने घेतली असेल कॅश तर तो गृहीत धरला जाणार नाही. 6 धावेनं आता धावफलक पुढे सरकते. 26-26 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. भरपूर चांगली धावसंख्या पाहायला मिळते. टीम कियान 11 दत्तकृपा पिंपळा संघाकडनं 26 धावा बनल्यात. मी उल्लेख हाच करत होतो की जर तुम्ही घरी बसलात, पिंपळासचे प्रेक्षक आहेत, तर या लवकरात लवकर तलावाजवळ या. तुमच्या मैदानावरती त्या ठिकाणी बक्षिसं लगावली जात आहेत प्रेक्षकांसाठी. हायवा झेलसाठी तब्बल ₹200 कॅश प्राईज आहे. अभिषेक स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॉलर आता अंकुश पाटील येत आहेत. परेश काबूकरनं त्याला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती, कारण चांगली बॉलिंग त्यानं मागच्या मॅचमध्ये टाकली. खरं तर पहिली स्पर्धा तो खेळतोय यंदाच्या हंगामामधली, आणि पहिली स्पर्धा आणि पहिल्यांदा तो बॉलिंग करण्यासाठी आला आणि त्यांनी चांगली बॉलिंग टाकली. यावेळेस देखील क्या बात आहे. अभिषेकची दांडी गुल. विकेट आली आहे आता. मोठी विकेट अभिषेक म्हात्रेची. नवीन बॅटर आता ऋतिक येतात. धावसंख्या चांगली आहे. 2 ओव्हर नंतर बघायला गेलं तर 26 धावा, परंतु विकेट देखील गमावले जातात. अल्पेश गायकवाड देखील आमच्याशी ऑनलाईन जोडले जातात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दत्तकृपा पिंपळा संघ सध्या खेळतोय आणि एक प्राईज आलाय अल्पेश गायकवाड यांच्याकडनं. जर दत्तकृपा पिंपळासनं जर फायनल मारली तर संपूर्ण संघासाठी जर्सी पुरस्कृत करण्यात येईल. यावेळेस फटका लाजवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. अल्पेश गायकवाड मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं सुवर्ण संधी की जर दत्तकृपा पिंपळासने फायनल मारली तर त्यांना जर्सी पुरस्कृत करण्यात येईल. आणि कॉमेंट्री पॅनलला गोवा या ठिकाणी ते पार्टी देणार आहेत. फक्त गोवा कुठला तो तेच आता कन्फर्म करतील. पणजीवाला गोवा की आपल्या जवळचा गोवा नाका. यावेळेस विकेटचं पतन. धक्का आणखीन एक लागतोय टीम पिंपलासला. कमॉन डिजा.
धावा चांगल्या आहेत धावफलकावरती, परंतु विकेट सातत्याने गमावले जातात. आणि आता 8व्या क्रमांकावरती बॅटर येतात. दिगंबर गायकवाड येतात. 30 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर साहिल गायकवाड एकच बॉल त्याने फेस केला आणि ओपनिंगला आला होता. एक षटकार त्यानं ठोकला. जर दिगंबर यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले तर जयदीप म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 8व्या क्रमांकावरती दिगंबर आलेत खेळण्यासाठी. खरं तर पवार सरांनी चांगला उल्लेख केला होता या अगोदरच की टेनिस बॉल क्रिकेट जेव्हा आपण खेळतो तेव्हा 10व्या क्रमांकाचा बॅटर देखील येऊन मोठे फटके खेळू शकतो. सध्या दिगंबर आलेत. दिगंबर गायकवाड बॉलर तयार. फटका हा देखील क्रॅकिंग आहे. कॉर्नर रिजनला बॉल परेश आहेत डीपमध्ये. थर्टी 31 धावा धावफलकावरती. एका धाब्यानं धावफलक 31 वरती जाऊन पोहोचतंय. अजूनही मला वाटतं या ओव्हरमध्ये एक बॉलचा खेळ बाकी आहे. भरपूर चांगली बॉलिंग केली जाते या टीम सोनू आई वडूनगर संघाकडनं. या ओव्हरमध्ये धावा कुठेतरी थांबवल्यात. चौकार आलाय जरूर, परंतु त्या व्यतिरिक्त चांगली बॉलिंग. हो हो, मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ फिनिश झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 31 धावा धावफलकावरती. आणि आता शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. चला टीम शिवचेरोबा कोणगाव, 3 वाजलेले आहेत. तुम्हाला आम्ही रिपोर्टिंग करण्यासाठी वेळ दिली होती, सो आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा. शेवटचं अंतिम षटक आता बाकी आहे. या ठिकाणाहून शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता बॉलर येईल, परंतु ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देऊया डीजे मॅनला संधी. ऐकूयात किरीस का गाणं लाव रे. हरकत नाही आहे. डीजे मॅन आमचे गाणं शोधत बसला, परंतु आपण लगेच मॅचला सुरुवात करू. शेवटचं अंतिम षटक भावेश येतात. पहिला बॉल फुलटॉस आहे, मात्र दोन्ही हाताने तोफा कबूल करू शकला नाही आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. धक्का आणखीन एक लागतोय टीम दत्तकृपा पिंपळासला. नवीन बॅटर आता ओमकार गायकवाड येत आहेत. धाबलकावरती धाबा स्थिर आहेत 31 धाबा. 2 ओव्हरमध्ये 26 होत्या. एका क्षणाला वाटलं 50+ आरामात जाईल टीम कियान 11 दत्तकृपा पिंपळास, परंतु तसं काही एक पाहायला मिळालं नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्या. अंकुशनं 2 विकेट काढले आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत आहे नवीन बॅटर ओमकार येतात. भावेश सोडून दिलाय बॉल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतात. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एखादा धाब्यानं धावफलक आता पुढं सरकतंय. 32 पूल केलाय. फटका चांगलाय आणि धाबा मिळतील अर्धा डझन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
हे निसर्गरम्य वातावरण आणि हे क्रीडांगण देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे. लेग साईडला भरपूर सारी झाडं आहेत, त्यामुळं कुठेतरी बॉल देखील भरपूर वाचत आहेत. खरं तर अनेक सारे क्रीडांगण असे आहेत की लेग साईडला एकदा बॉल मारला की नवीनच बॉल द्यावा लागतो, परंतु कुठेतरी झाडे आहेत त्यामुळं बचाव देखील होतो. बघा, एक संदेश इथे पण मग द्यावा वाटेल, झाडे लावा झाडे जगवा. झाडे आहेत त्यामुळं बॉल वाचतायत तुमचे. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय उंच उंच उंच, लांबच लांब, तोलून मापून मारलेला हा षटकार. विनंती असेल की आपण देखील या क्रीडा नगरीमध्ये असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धापलगावरती धाबा आता या दोन षटकारानं पुढे सरकल्या. 44-44. यावेळेस काय घडलंय, लाईन पुन्हा खराब, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहेत, व्हाईटसाठी रिव्ह्यूच नाही आहेत. अंपायर डिसिजन फायनल असेल. धावफलक 45-45 धाबा धापलगावरती. यावेळेस देखील खराब लाईन मला वाटतं आणि अंपायर देखील तेच सांगतात. व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक अतिरिक्त धावफलक आता पुढे सरकतंय. 46. हो हो हो, क्या बात है, लाजवाब फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर खेचून मारला षटकार. चैतापाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतापाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझ्या अग्नीमध्ये आईचे प्लस गावाला. थँक्यू रिझा. बघा, पहिल्या मॅचमध्ये ओमकार 6व्या नंबरवरती आले होते, आता 9व्या नंबरवरती येऊन 3 षटकार ठोकलेत. तुमच्या संघामध्ये तुमची भूमिका काय आहे हे ज्या वेळेला ओळखलं जातं ना, तेव्हाच ती जास्त गरजेची असते. आता ओमकार सांगत असताना की मी देखील दावेदार होतो, क्रमांक 3 आणि 4साठी हरकत नाही, या 9व्या नंबरवरती आला आणि यावेळेस देखील फटका चांगला खेळलात आणि अडवला जाईल बॉल. मिस्टेक पुन्हा एकदा. दरम्यान या चेंडूवरती धाबा कंप्लीट झाल्या, त्या म्हणजे 2 आणि 2 धाब्याने धावफलक आता 54-54 धाबा. शेवटचा अंतिम बॉल, बॉलर तयार, 54 बनलात. शेवटचा बॉल, फुल टॉस, दिशा दिली आहे मिड विकेटला, खेळाडू झेल झाली, ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनल्या, त्या म्हणजे 56 धाबा धावफलकावरने आणि 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टीम सोनूआई वडूनवगर संघाला असणाऱ्या भरपूर धाबा बनल्या. आता त्या धाबा चेस देखील कराव्या लागतील. चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि फायनल मारली तर अल्पेश गायकवाडने देखील अनाऊन्स केलं आहे की संपूर्ण दत्तकृपा पिंपळास संघाला जर्सी तो पुरस्कृत करेल आणि कॉमेंट्री पॅनलला गोव्याला तो पार्टी देणार आहे. गोवा आता तो कोण गोवा की पणजी गोवा, आता ते त्याला कॉल करतो मी, पण फायनलपर्यंत पोहोचू द्यात पिंपळासला आधी. कारण या अगोदर मी उल्लेख केला होता विधी 6667JN1 पिंपळासचा. कपडे मला वाटतं वॉशिंग मशीनमध्ये टाकून आलेत. ते चांगले खेळले होते, पहिले मॅच 1 साइडेड होते. परंतु आता भरपूर मोठं आव्हान ठेवलं आहे, कारण 57, खरं तर 40 देखील बनणं मुश्किल होतं, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आल्या होत्या.
परंतु या ओव्हरमध्ये ओमकारनं जी बॅटिंग केली ना ती कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरणार आहे टीम कियान 11 दत्तगृबा पिंपळास संघासाठी. आणि आता 57 धावांची गरज आहे. भरपूर मोठं लक्ष टीम सोनूआई वडूनवगर संघासमोर ठेवलं आहे, परंतु त्या धावा आता चेस होतील की डिफेंड केल्या जातील ऐकूया आता खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पॉवरफुल कॉमेंटेटर के कडक कॉमेंटेटर सुनील पवार यांचा आवाज. किरिस का सुनने का गाना किरिस का सुना. किरिस का अनेक अनेक धन्यवाद साहिल शेलके. पाहतोय की आपण हा सामना जिंकण्यासाठी एक खूप मोठी फाईट करावी लागेल. प्रत्येक जोडी पाहतोय आपण अतिशय जबरदस्त जोडी खेळपट्टीवर. अतिशय जबरदस्त सामना होणार आहे निश्चित नो डाऊट. ज्या प्रकारे आपण पाहतोय की टार्गेट जर विचार केला आपण चांगलं टार्गेट उभं केले. 57 धावाचं आव्हान आहे. अरविंद बियर शॉप चालक आदरणीय अरविंद पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला तब्बल 5,000 रुपयाचं रोख बक्षीस दिले जाईल. चला सराव थांबवायचा आहे कारण की पाहतोय आपण 3 वाजून गेलेले तर 3 वाजून 15 मिनिट. त्यानंतर अजून एक सामना अजून 2 सामना कव्हरेज करायचे आहेत आणि एक तास जरी पाहिला पण तरी 5 सहज वाजतात. त्यासाठी मित्रांनो आपण वेळेचं बांध ठेवायचं आहे. शिव चेरोबा कोणगाव टीमचं संघटक आपण लगेच संपर्क साधायचा आहे. अजित पडवले व्यक्तिगत क्रमांक 1 षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. 4 षटकामध्ये काय कमालीची बॅटिंग पाहिली आपण. उच्च कोटीची बॅटिंग पाहिली. दोन्ही सलामीचे बॅटर पाहतोय आपण भावेश भगत आणि परेश काबूकर की मेन फॉर ऑफ वडूनगर टीमचा एक दरारा टाकणारा बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. सुरेख लेंथ लाईन आणि अचूक टप्प्यावरचा मारा होता. अशी कामगिरी करावी लागेल. प्रत्येक चेंडू निर्धाव जसे फेकतील तसं मात्र दडपण बॅटिंग साईडवर वाढत जाणार आहे. भावेश भगतसाठी क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं आपण पाहू शकता. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. त्याचबरोबर कव्हर पॉईंटला सुद्धा एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईन लॉंग ऑन मेडिकेट सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये नाव घेतलं आणि लगेच राज बावलिया या आपण व्यासपीठावर चांगला चेंडू होता. परत हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही आहे. अतिशय वेगात एक सिंगल रन्स या बॉलवरती कम्प्लीट. दुसऱ्या चेंडूवर मात्र पाहतोय की आपण खातं उघडलं गेलं. या सगळंच भेटेल व्यासपीठावर या.
चांगला चेंडू लेट स्विंग पाहायला मिळालं. पाहतोय आपण अतिशय प्रतिम बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. कमालीचं षटक हाताळताना इथे मात्र अजित पडोले यांचं तिकट मारा पाहतोय आपण. दोन्ही चांगल्या बॅटरला पहिल्या 3 चेंडूवर बीट केले. कमालीचा सामना पाहायला मिळेल. खूप मोठी धावसंख्या चेस करायची आहे. परत एक चांगला चेंडू, परत एक चांगला चेंडू. आता मात्र कमाल आणि धमाल धमाल होताना पाहतोय आपण. आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड दादा यांनी निश्चित बक्षीस लावलं गेलं. जर दत्तकृपा स्पोर्ट टीमनी अंतिम फेरीत प्रवेश केला तर त्याला एक मोठी मेजवानी असेल. आणि कॉमेंट्री पॅनलला खास त्यांनी सांगितलं की गोवा इथं ट्रिप आहे, पण तो गोवा कुठला असेल हे फक्त साहिलला माहीत आहे. यावेळेस पाहता सफल झालाय. स्लॉगचा फटका फटलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षण प्रयत्न खूप चांगला केला होता. असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. चांगला बॅटरचं इथं मात्र झेल सुटल्या गेलं. जीवनदान मिळालंय. हाफ चान्स होता, फुलमध्ये कन्व्हर्ट करता आला नाही. 2 धावणी आता मात्र परेश काबूकर आपला खाता उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती बिनबाद 3. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि फक्त 3 धावा धावफलकावर. कठीण अग्निपरीक्षा घेताना बॉलर पाहतोय आपण. बॅटरचे कमालीचा षटक. वा भाई वा. सातत्याने रनअपमध्ये चुकताना पाहतोय आपण. अजित हा बॉलर. परेशसाठी हा पुढचा चेंडू. फुल लेंथचा चेंडू होता. स्वीपचा फटका पाहतोय आपण. स्कोरलेकडे आज साऊन चेंडूला फील करतोय. ते आपण मात्र अंतिम चेंडूवर फक्त आला तो सिंगल. कमालीचे षटक संपलंय. आता मात्र दबाव वाढत जाईल, कारण की येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते तब्बल फक्त 18. आणि धावा इथं मात्र कंप्लीट कराव्या लागेल. जर विचार केला पण अजून 53. मोठं आव्हान झालं आहे. पहिल्या षटकाचा खूपच छान तिकट मारा पाहिला होता. पण इथून मात्र जिथं खूप मोठी चर्चा होणार नाही आहे, कारण की अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत. काय कमालीचं षटक अजित यांचा पहिला. आपण क्रमांक 2चं षटक कुठला बॉलर घेऊन येईल. ज्या प्रकारे अजित यांनी पहिलं षटक हाताळलं त्याच पावलावर पाऊल ठेवून षटक हाताळेल की मात्र आता आक्रमण करेल या षटकामध्ये बॅटर्स. यश खूप मोठे योगदान या आयोजन कमिटीमध्ये पाहतोय आपण. सातत्याने बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. आणि संपूर्ण आयोजक कमिटीचे मेंबर अग्निमाता स्पोर्ट टीमचे, त्यांची टुर्नामेंट आहे म्हणून त्या टीमनी मात्र हिस्सा घेतला नाही या स्पर्धेमध्ये. 2 पिंपळट टीमचं स्वप्न भंगले, पण तिसरी टीम अजूनही दमखम दाखवताना पाहते मैदानाच्या आतमध्ये. या टीमला अपेक्षा होत्या की ही टीम बाजू मारेल, पण विपरीत पाहायला मिळतोय. कारण की गुरुकृपा संघ ज्या प्रकारे प्रदर्शन पाहतोय. पहिला सामना अतिशय चांगल्या तऱ्हेने तो जिंकला, पण या सामन्यात क्रमांक जर विचार केला आपण 9 वर आलेला बॅटर काय अप्रतिम बॅटिंग केली. 22 धावाचं योगदान दिलं. चांगला चेंडू होता. बॅट टू द बॉलर. धोका निर्माण झालाय. निशाणा लागलाय. मोठा धक्का बटलाय. आता मात्र सोनू आई वडुगण टीमला पहिला बॅटर होतोय. धावची स्वरूपात बाद. लाईफ सारा नशिबाचा खेळ, जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ सारा नशिबाचा खेळ, जगात चालतोय पैसा. एका गुलाम बादशाहनी बाजी मारली म्हणून धुणे ऐकली आपण. पण या सामन्यात बाजी कुठला संघ मारेल. काय अप्रतिम बॉल होता. त्याला फक्त बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलोमध्ये फील करतोय. आणि पहिला धक्का बटलाय तो. जर विचार केला आपण कमालीचं पहिलं सामन्यामध्ये बॅटिंग केली होती आणि धावचीच्या स्वरूपात परेश काबूकरच्या स्वरूपात मोठा धक्का बसलाय टीम सोनूआई वडुनोगड टीमला. आणि यावेळेस पात्र पाहतो की आपण चांगला चेंडू. यावेळेस पात्र खराब चेंडू होता. योग्य प्रहार पाहायला मिळाला. चेंडूला भिरकावलंय. लॉंग लेगच्या वरतून आलाय हा दमदार तुफानी षटकार.
वर फुलटॉस डाव्या एस्टीवर होता. काय पिकअप फटका पाहिलं, अप्रतिम. अशा फटक्याची आवश्यकता आहे. इथून मात्र सोनूबाई वडूनगर टीमला हा सामना जिंकण्यासाठी. शेतकरी मात्र धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण. मला वाटतं की दुहेरी अंकीत प्रवेश केलेला आहे. धावसंख्या 10. पहिलं षटक चांगलं, त्यानंतर दुसरं षटकसुद्धा चांगलं पाहतोय आपण सध्या तरी. हा चेंडू मात्र निश्चित वेगवान चेंडू होता, पण सवे लाईन चुकीची लाईन हाताळल्या गेली. उजव्या टीच्या खूपच बाहेर चेंडू वळण घेतोय. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत. आतिश पाटील मॅन फॉर पाहतोय आपण. आलिमगड गावाचे एक चांगले क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच. अजून एक धमाका पाहतोय. कडक फटका आहे. काऊ कॉर्नरच्या वरतून चेंडूला भिरकावलंय 6 धावेसाठी षटकार. वादळ आलंय आणि पहिल्या 2 चेंडूचा सामना करताना 2 बिग काय कमलीचं बॅटिंग. इथं मात्र भावेश भगतच्या बॅटमधून एक चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. पंच वळताना इशारा करताय सीमा पार 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 आलाय हा दमदार चौकार. वाटलं होतं की दडपण येईल, पण मैं हूं ना हेच सांगताना अजून एक मोठा प्रहार. फटका फटलाय पण क्षेत्ररक्षक नाहीये. निश्चित अशा सेलसाठी क्षेत्ररक्षकाच्या मनात दुविधा स्थिती निर्माण होते. झेल घ्यायला जाऊ की मात्र नको. त्या क्षणी मात्र चेंडूचा टप्पा पडलाय आणि अंतिम चेंडूवर आले ते सिंगल. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 22. 12 चेंडू आणि अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता आहे. 18मध्ये जेव्हा तुम्हाला 53 हव्या होत्या, त्यानंतर मात्र या षटकात चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं का होईना. आता मात्र सामना एकतर्फी होणार नाही. टीम मिटिंग घेण्यासाठी बाध्य केलं आहे. बॅटर भावेश भगत यांनी अतिशय उच्च कोटीचा बॅटर ड्रिंक टोर्नामेंटच्या आतमध्ये. छोटासा ब्रेक. जाऊया डीजेकडे. ऐकूया आपण मधुर संगीत डीजे मानसच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात. सामना रोमांचक स्थितीकडे घेऊन आणले. 2 फटक्यांनी भावेश भगत जोपर्यंत असेल तोपर्यंत मात्र खडतर आव्हान असेल दत्तकृपा स्पोर्ट पिंपळा टीमला. चला सराव थांबवायचा आहे. क्रमांक 30 षटक म्हणजे टर्निंग पॉईंट षटक असतोय तो घेऊन आलाय गोलंदाज साहिल गायकवाडवर एक मोठी जबाबदारी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहूया. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट वर एका क्षेत्ररक्षक. चांगला चेंडू. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. अतिशय चांगला हा बॉल टाकला होता आणि त्यावर मात्र फटला होता बॅटर, पण सफल झाला होता. जवळपास दोन्ही यष्ट्या पंचाला दिसत होत्या आणि म्हणूनच ही अपील फेटाळून लावली. साहिल रफ्तार के सौदागर. चांगला तिकट मारा करणं गरजेचं आहे, पण समोर एक अतिशय कठीण भिंत उभी आहे. ते म्हणजे दत्तकृपा स्पोर्ट पिंपळाच्या टीम समोर मोठं आव्हान असेल ते भावेश भगत यांचं. केमॅन सोनवाई वडूनगर टीमचा रेकॉर्ड बनवणारा हा बॅटर सफल झालाय. परत एकदा चांगला चेंडू होता. चेंडू फक्त कव्हर पॉईंटकडे जाईल आणि एक सिंगल या बॉलवरती ते मात्र कंप्लीट. परत एकदा कमबॅक करताना पाहतोय आपण. येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. सामन्याची उलटी गिनतीला मात्र प्रारंभ झालाय. कोण जिंकेल, कुठला संघ
टॉप 2च्या फेरीसाठी फाईट करण्यासाठी सज्ज होईल. काल टॉप 2मध्ये प्रवेश करणारा म्हणजे अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ जो होता जानदाराचा खारबाव संघाचं सांघिक कामगिरी, मयूरची अभेद बॅटिंग, राहुल तेरेचा ऑलराऊंडर प्रदर्शन, काय कमालीची खेळाचं प्रदर्शन केलं होतं दोन्ही खेळाडूंनी जानदाराचा खारबाव टीमसाठी. साहिलचं मोठं रनअप, वेगवान मारा करण्यासाठी प्रसिद्ध, टॉप एज हवेत आहे, खेळ घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जर चेंडू निसटला तर कवचित आउटफील्ड का छान आहे आणि सरळ चेंडू निघून गेला तर नॉन स्टॉप बाउंड्री लाईनकडे. तसं काही घडलं नाही आहे. 3 धावा वाचवतो आपल्या टीमसाठी. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 24. अजून येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते जवळपास फक्त 9 चेंडू शिल्लक आहे. त्यांनी तब्बल धावा बनवायला लागेल इथून मात्र 33 समीकरण. अतिशय वेगवान चेंडू प्लम पकडला गेला. आता मात्र पंचाचा बोट आकाशाकडे. काय वेगवान मारा करतोय रफ्तार के सौदागर. वा भाई वा, गुड बॉलिंग अटॅक साहिल गायकवाडच्या माध्यमातून. निलेश पाटील अजून एक चांगला बॅटर आहे. सोनवाई वडुणगड टीमचा पण आता मात्र बॅटर नावं मोठे आहेत पण कामगिरी खूप कमी पाहायला मिळते. परेश काबूकरकडून खूप अपेक्षा होत्या. जर विचार केला पण सलामीचा आरंभिक बॅटर भावेश भगत यांनी थोडीशी बॅटिंगची सुद्धा आपल्याला स्वीकारली होती. 2 चेंडूवर 2 षटकार. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं आहे बॉलरने. गुड जॉब, व्हेरी गुड बॉलिंग अटॅक. सध्या तरी पाहतोय आपण दत्तक कृपा स्पोर्ट पिंपळा टीमच्या माध्यमातून. नवीन बॅटर येतोय खेळपट्टीमध्ये निलेश वर एक मोठी जबाबदारी. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. सामना आता मात्र झुकताना पूर्णपणे दत्तक कृपा स्पोर्ट पिंपळा टीमकडे. रेटामध्ये विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पात्र डाऊन द ग्राउंड. अप्रतिम, लाजवाब, वाह वाह वाह, कडक फटका खेळलाय षटकार. पण दत्तक कृपा स्पोर्ट पिंपळा टीमचं आपल्या होम ग्राउंडवर काड्याची टक्कर पाहायला मिळेल का? या चेंडूवर जर मोठा फटका निलीच्या बॅटमधून आला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगात जाईल. पुढे येऊन फटका टर्न केलं चेंडूला. काऊ कॉर्नर लॉंग मध्ये चेंडू अतिशय वेगात सरकताना पाहतोय. एक धाव पूर्ण. थोडासा फंबलिंग अंडरआर्म थ्रो येतोय आणि त्या दरम्यान मात्र पाहतोय की आपण 2 रन्स. आता मात्र 30 पण धाव कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली इथं मात्र बॅटर निलेश यांनी. 3 धावांनी षटकाची समाप्ती 3 आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. छोटासा ब्रेक जाऊया डीजेकडे. ऐकूया आपण मधुर संगीत. आहे बॅटर निलेशकडे आणि निलेशला मात्र ती सिद्ध करावी लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये खराब बॅटिंग, त्यानंतर मात्र अतिशय अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय. यश आमच्या सोबत जॉईन होताना अभिषेक यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आयोजक कमिटीकडून तब्बल 3000 रुपये दिला जाईल. पण पहिल्या चेंडूवर गणाकाती प्रहार 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 पाहतोय. हा ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकार
आज चेंडू 18चं समीकरण किमॅनचं रोल अदा करताना क्रमांक आलाय 3 वर, काय झक्कास 4 वर आलाय. A1 क्वालिटीची बॅटिंग निलेश पाटील, नाव ब्रँड आहे सोनूआई वडुणकर टीमचा ब्रँड खेळपट्टीवर सध्या खेळताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर जेव्हा धमाका पाहायला मिळाला, दबाव आलाय बॉलरवर, तो दबाव झुकारून कसा चेंडू हाताळतोय. परत एकदा फुल टॉसवर फटका आहे, मिड विकेटकडे चेंडू एका टप्प्याने मात्र फरार होईल. 200 मधून चेंडू सीमा पार 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 आलाय हा दमदार चौकार. वैभव भगत यांचा जो षटक होतं तो पहिल्या इनिंगचा जर पाहिलं त्यांनी तब्बल धावा खर्च केली तर त्या 25, इथं मात्र 24 वसूल करेल काय निलेश पाटील. इज द ग्रेट 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 बॅटर. काय कमालीचा फटका खेळला. आपला 2 क्षेत्रक्षेत्र चेंडू भेदून मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. एकच चांगला चेंडू हातावर लागेल अभिषेक मात्रे या बॉलरला. बऱ्याच वेळेनंतर खेळाडू कक्षामधूनच सोनूआई वडुणकर टीमची पाठीराखे जल्लोष करताना वा भाई हमारा नीलू है ना विकेट के ऊपर त्या प्रकारे बॅटिंग करतोय. अजून एक धमाका पाहतोय. खाली क्षेत्र निवडलंय पण क्षेत्ररक्षक दुरून आलंय. फक्त एक आणि एक धीमा थ्रो येतोय आणि तोपर्यंत मात्र संधी निर्माण झाली स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याची. निलेश इज द ग्रेट ग्रेट बॅटिंग. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 3-12चं समीकरण आहे. 12-3-3-12 असं समीकरण पाहतोय आपण. शिवचिरोबा कोंडगाव टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये या अतिशय रोमांचक सामना पाहतोय आपण. खूप मोठी चर्चा पाहतोय. अभिषेक मात्र या बॉलरला काढमत देताना टीमचे कॅप्टन्स. एक चांगला चेंडू, हा चेंडू जर विकेट घेऊन गेला तर मात्र परत एकदा दत्तकृपा स्पोर्ट पिंपळा संघ पलट वार 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 करेल. मात्र निलेश जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना सोनूआई वडुणकर टीमकडे झुकल्या जाईल. ज्या प्रकारे आपण बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय, 2 षटकार एका चौकाराने कम चेंडूमध्ये जास्त धावेची एक विध्वंसक खेळी साकारताना आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी तो पट्ट्या बॅटर आहे तो म्हणजे निलेश पाटील इज अ ग्रेट. 5 चेंडूमध्ये 21 वर बॅटिंग करतोय. काय कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन निलेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. हा चेंडू मात्र अतिरिक्त दबावाखाली आलाय गोलंदाज, कारण की द वॉल ऑफ वडुणकर टीमचा कडक बॅटर खेळपट्टीवर आहे आणि कडक कडक बॅटिंगचं प्रदर्शन त्याच्याकडून पाहतोय आपण. अजून सामना संपला नाहीये. 3-11चं समीकरण. हा निर्णय चेंडू असेल. विकेट जर आली तर दत्तकृपा पिंपळा टीम वापसी करेल. या चेंडू एखादा षटकार जर आला तर पलटवार होईल. टाळ्यांचा आवाज पाहतोय दोन्ही टीमकडून. गती परिवर्तन, चांगला चेंडू पाहतोय आपण. मात्र काऊ कॉर्नरकडे चेंडूला आडू थांबू शकणार नाही आणि चेंडू एकाडपणे सीमा पार पार आला हा चौकार. ये दोन्ही टीमचे पाठीराख्यांनी खास VIP डायजोरन टीमला प्रोत्साहित करणारे ऑल आयोजक कमिटीचे मेंबर. 2 चेंडू 7ची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र अतिशय किमती असेल टीमसाठी. गती परिवर्तन, फक्त आणि फक्त गॅप शोधून काढलंय. सुपर शॉट आणि चेंडू मात्र गॅपमध्ये फरार 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 आलाय हा चौकार. ठोके वाढवणारा हा सामना पाहतोय. आगे की पीछे कुठला संघ आगे होतोय, कुठला संघ मागे जातोय, हा कलाटणी देणारा षटक आता मात्र येऊन ठेपलाय एका चेंडूवर. 3 धावेची आवश्यकता आहे. ड्रेसिंग चेसिंग या असोसिएशनमध्ये कंपल्सरी आहे. त्याच प्रकारे पाहतो की आपण एका चेंडूवर इथून मात्र 3 धावा पळून काढणं शक्य होणार नाही. त्यासाठी बाउंड्री गॅप मोठी शोधून काढावी लागेल. निलेशने ज्या प्रकारे बॅटिंग केलेली कौतुक करावं लागेल. इथून मात्र टीमला तो विजय मिळवून देईल की मात्र आतापर्यंत
जे खराब चेंडू हाताळला गेले एक गोल्डन डिलिव्हरी टाकून टीमला विजय मिळवून देईल काय अभिषेक नावाचा हा वेगवान गोलंदाज 1-3चं समीकरण. चांगले गॅपमध्ये फटके मारले तर मात्र पाहतोय निलेश पाटील या बॅटरने अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीचं बॅटिंग हाय व्होल्टेज सामना पाहतोय पण टेम्परेचर वाढवणारा सामना 1-3 दोन्ही पंच चेंडूच्या आकारामध्ये पाहतोय आपण फक्त पंच चेक करतील. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. आणि 3चं समीकरण सामना होता कुठे आणि या सामना आलाय कुठे. जोरदार टाळ्या आणि दोन्ही टीमचं आपण करूया स्वागत. अतिशय अप्रतिम काढेकी टक्कर कशी असावी आजच्या दिवसातला सर्वात खास सामना कुठला असावा हा सामना आहे. 1-3 केशिंग कंपल्सरी चौकार किंवा 3 धावा पूर्ण करावे लागेल. दबाव साफ दिसतोय गोलंदाज अभिषेक मात्र यांच्यावर किमॅन फॉर अप या टीमचा एक हुकमी एक्का राईट ऑफ द विकेट. 1-3चं समीकरण अतिशय क्लास फ्लिकचा फटका आणि विजयी षटकार. वा भाई वा 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 पट्ट्याने जिंकलं मैदान. तो आहे वडूनगर टीमचा निलेश पाटील. इज अ ग्रेट बॅटिंग. यस यस पाहतोय आपण पैसे नकली आहे की ओरिजिनल आहे सर. एका क्षणी वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या कारण की 24 धावा रोखायच्या होत्या 6 बॉलमध्ये पण थोडंसं जर विचार केला आपण चांगली क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. प्रत्येक चेंडू गॅपमध्ये खेळून काढले संधी दिली नाही. त्याचबरोबर पाहतोय नो डाऊट मॅडमनात कोण ठरलाय तो म्हणजे सोनवाई वडूनगर टीमचा द वॉल ऑफ बॅटर निलेश पाटील ठरलाय. निलेश आपण यायचं आहे आणि कोणगाव टीमचा संगणक आपण सुद्धा यायचं आहे.